विश्वास ठेवा. नाव घेतलं तर त्यांनी कशासाठी घेतला असेल आणि त्याचा परिणाम तिकडे काही कसा झाला तुमच्या दृष्टीने? नाही, नेहरूंचं नाव त्याने काय आकस्मिकरित्या किंवा अपघाताने घेतलेलं नाही. तुम्हाला जोरान ममदानी हा प्युअर पॉलिटिशियन आहे आणि तो गुजराती आहे. बघा, सगळे गुजराती होते. जिना गुजराती होते, गांधी गुजराती होते, पटेल गुजराती होते, शहा मोदी गुजराती आहेत, औरंगजेब गुजराती होते. म्हणजे गुजरातमध्ये जन्म झाला त्यांचा आणि गुजरातचे राजदूत होते ते. तिथूनच ते गेले आणि शहाजहानना मार्गदर्शक मंडळात टाकलं त्यांनी. 7 वर्ष शहाजहान ताजमहाल बघत बसले होते. वाढदिवसाला जाऊन औरंगजेब हे द्यायचा बुके, नमस्कार. ते असे करायचे शहाजहान शेवटी. अरे, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. फर्स्ट टाइम इट्स अ ट्रॅजेडी अँड सेकंड टाइम इट्स अ फार्स. असं काल फार सुखाच नाही म्हणालंय. आणि म्हणजे मी त्याच्यावर बोललेलो आहे की औरंगजेबाला या सगळ्या कार्यामध्ये गुजरातमधून जो दिल्लीपर्यंत गेला, तुम्हाला जोरान ममदानीच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. त्याला मदत करणारा एक व्यापारी होता, विरजी व्होरा नावाचा, जैन गुजराती. तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा. नंतर औरंगजेब काय आला, दारा शिकोला औरंगजेबाला शहाजहानने वारस बनवला. त्याचा काटा काढणं औरंगजेबाचा मार्ग कठीण होता. पैसे गरज होते, पैसे सगळ्यांना फोडायला. तेव्हाही सरदार पैशानेच फुटायचे. तेव्हाही गोहत्तीला न्यायचे. तुम्हाला माहित नाहीये. हा, नाही, खरंच खोटं नाही. अहो, तुम्ही बघा, काढून बघा. अहो, हेच लोक त्यांचे पूर्वज आदिलशाह, मोगल, निजाम अशा नोकऱ्या करत फिरायचे. असं काय करता? पुण्यामध्ये जर्मनचे क्लासेस 42 साली सुरू झाले. तुम्ही काढून बघा. हिटलर जिंकणार असं कळल्यावर. म्हणजे आपण काय करायचं या बाजूला, नवीन मालक येणार त्याची गुलामी कशी करायची ही तयारी. तर मूळ मुद्दा हा की गुजरात मधून आलेले जोरान ममदानी जे आहेत त्यांनी गोधरा मुसलमानांच्या बद्दल केले गेलेले ह्युमॅनिटी. हे बघा, मोदींची राजवट हा पॉलिटिकल क्रायसिस नाहीये, तो भारताचा ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आहे, पहिली गोष्ट. आणि वी आर सायकोलॉजिकल गाझा, हे लक्षात घ्या. आपण वर्ण दिसत नसलो तरी मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेला देश झालोय आता. ह्या 2 गोष्टी अत्यंत अंडरलाईन करून लक्षात ठेवा. हे जोरान ममदानीला माहित असल्यामुळे त्यांनी नेहरूंची आठवण करून दिली. आणि त्यांनी हे अगोदर पण खूपदा बोललाय. आता जरा अचानक माहित झालंय अशातला अजिबात भाग नाही. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्ही सांगा, कॅल्क्युलेट करणं, तो म्हणतो ना, तो हाताने जेवतो. सी, अशा माणसांची प्रत्येक मूव ही पॉलिटिकलच असते. सी, आउट ऑफ बॉक्स असणं हे पण खूप महत्वाचं आहे. कधी कधी तुम्हाला कंटाळा येतो तेच पॅटर्न बघून. उद्या एखादा नवीन बाबा आला ना, जो शर्ट पायात घालतो आणि अंगात हे पॅन्ट, तुम्हाला आवडेल. कारण अरे काहीतरी नवीन आउट ऑफ बॉक्स आहे, हे बाबा वेगळे आहेत.